जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। भरधाव ट्रालाची पिकअप व्हॅनला धडक, पिंपळनेरचा सुनील मुसळे जागीच ठार। पिंपळनेर येथील छोटा व्यावसायिक असलेले सुनील मुसळे हे काल पिकअप व्हॅनने नागली घेऊन जात असता साक्रीतील सुमालती हॉस्पिटलजवळ भरधाव वेगातील ट्रालाने त्यांच्या पिकअप व्हॅनला धडक दिली। या अपघातात सुनील मुसळे जागीच ठार झाल्याने पिंपळनेरात शोककळा पसरली, तर अपघातानंतर ट्राला चालक वाहन सोडून फरार झाला। गाडीत अडकलेल्या सुनीलचा मृतदेह काढतानाही खूप प्रयास पडले। याबाबत माहिती अशी की पिंपळनेरातील यशवंत नगरात राहणारे सुनील मुसळे हे किराणा व्यावसायिक ते काल सकाळी 8:30 सुमारास MS 47E0901 या पिकअप व्हॅनने नागली घेऊन जात असता महामार्गावरील सुमालती हॉस्पिटल जवळ धुळ्याहून गुजरातकडे जाणाऱ्या GJ05 AU 7067 या ट्रालाने जोरदार धडक दिली। समोरून बसलेल्या या धडकेत गाडीचे बोनट चालक साईड दाबल्या गेल्याने पिकअप व्हॅनचे चालक असलेले सुनील मुसळे हा स्टेअरिंग आणि बॅक सीट यात दाबला गेला। शिवाय गाडीच्या स्टेअरिंग त्याच्या पोटात गेल्यामुळे तो जागीच मरण पावला। शिवाय गाडीतील नागली रस्त्यावर फेकली गेल्याने रस्त्यावर लाल सडा पडलेला दिसत होता। या अपघातानंतर ट्राला चालक ट्राला सोडून पसार झाला, तर अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावून आले। त्यांनी चालक सुनील मुसळेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दाबला गेल्याने गाडीचे दारही उघडत नसल्याने सुनीलचा मृतदेह काढणे अवघड झाले होते। दरम्यान पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात पोलीस विस्फोटी यांनी घटनास्थळी पाठवण्यात आले। त्यांनी कसेबसे सुनीलचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला। शिवाय अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूकही नागरिकांच्या मदतीने सुरळीत केली। सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारा सुनील असल्याने त्याच्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे। सुनीलच्या पश्चात आई, वडिलांसह पत्नी, 2 मुले, मुलगी असा परिवार आहे।